नमस्कार. द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, आपण या अगोदर महाराष्ट्र माथाडी व हमाल इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 या कायद्याविषयी डिटेल माहिती आपल्या द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर घेतलेली आहे. परंतु आता जी परीक्षा आपली आहे, लक्षात घ्या, 29 आणि 30 तारखेला कामगार आयुक्तालय भरती अंतर्गत जे कायदे तांत्रिक घटक तुम्हाला विचारले जाणार आहे त्या संदर्भात अभ्यास नेमका कसा करावा आणि संभाव्य प्रश्न काय विचारले जाणार आहे या संदर्भात पूर्ण संभाव्य प्रश्नांचं स्पष्टीकरणासहित आणि प्रश्न नेमके कसे येतील या संदर्भात आजचा हा व्हिडिओ असणार आहे. कोणीही व्हिडिओला थोडं पण स्किप करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ खूप फायद्याचा आणि अभ्यासाला दिशा देणारा ठरणार आहे. चला तर सुरुवात करूया. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 या अगोदरचे 2 व्हिडिओ पण आपण युट्यूबला टाकलेले. द ग्रो अकॅडमीच्या चॅनलला सगळेजण एकदा सबस्क्राईब करून द्या. तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर नेहमी उपलब्ध होत असतात. आता हा जो कायदा आहे, कायद्याचा मूळ गाभा काय आहे लक्षात घ्या. आपल्या या कायद्याचा मूळ गाभा जर विचार करायला आपण जर घेतला तर मूळ गाभा 3 गोष्टीवर डिपेंड करतो. एक आहे कायद्याचा उद्देश, प्रशासन आणि अंमलबजावणी. तुम्हाला 2 लेक्चर घेऊन मी अगोदर सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. आपल्या द ग्रो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या ॲप्लिकेशनवर आपली बॅच लॉन्च झालेली आहे. अतिशय माफक दरामध्ये आपली ही बॅच आहे. तुम्ही लक्षात घ्या, 999 रुपयाला तुम्हाला त्या ठिकाणी जी पूर्ण सिलेबसची मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, त्याचबरोबर तांत्रिक घटक आणि जीएस च्या संदर्भात 999 रुपये आणि फक्त तांत्रिक घटकाची जर बॅच तुम्हाला परचेस करायची असली तर फक्त 699 रुपयामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय मिळणार आहे, आपली ही बॅच मिळणार आहे. लक्षात घ्या, आपण जेव्हा विचार करतो, एकच मिनिट, असे जे कायदे आपले सगळे, या कायद्याच्या दृष्टिकोनातून आपण आपली बॅच तयार केलेली आहे. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन आपल्या द ग्रो अकॅडमीचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ रेकॉर्डेड बॅच, त्याचबरोबर तांत्रिक घटकावर आधारित फक्त तांत्रिक घटकांच्या संदर्भात बॅच त्या ठिकाणी मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी आपली टेस्ट सिरीज सुद्धा मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या ग्रो अकॅडमीवर तुम्हाला पुढच्या 20 दिवसामध्ये काय नेमकं करायला पाहिजे या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. ठीक आहे, चला तर पुढे बघूया. या ठिकाणी कायद्याचा उद्देश, कायद्याची गरज, कायद्यामध्ये अंमलबजावणी नेमकी कशी करायची, या सगळ्या गोष्टी जरी दिलेल्या असल्या तरी प्रश्न कसे बनतात लक्षात घ्या. प्रश्न पहिला, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन आणि कल्याण. लक्षात घ्या, कायद्याचं नाव. अधिनियम कधीचा आहे, 1969चा. हे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामध्ये मुख्य उद्देश काय, कायद्याचा उद्देश, तुम्ही जर आपले लेक्चर व्यवस्थित बघितले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल. कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे तर बघा, केवळ कारखान्यातील लिपिकाचे वेतन ठरवणे, असुरक्षित श्रमजीवी कामगारांना नियमित नोकरी मिळणे निश्चित करणे आणि त्याच्या कल्याणासाठी योजना तयार करणे, सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्याचे नियमन करणे, IT क्षेत्रातील सॉफ्टवेअर इंजिनियर्सना कामाचे तास निश्चित करणे. आता लक्षात घ्या, हा जो कायदा आहे त्या कायद्यामध्येच काय दिलेलं आहे बघा, माथाडी, हमाल आणि इतर श्रमजीवी जे कामगार असुरक्षित असतात त्यांच्या संदर्भात कायदा काय सांगतो, त्याचा मुख्य उद्देश सांगतो. कायदेशीर स्पष्टीकरण जर बघायचं झालं तर उत्तर आपलं कोणतं बरोबर आहे, 2 नंबरचं. परंतु आपल्याला इथं फक्त उत्तर बघायचे नाही तर उत्तर नेमकं का दिल्या गेलं 2 नंबरचं, ज्या दृष्टिकोनातून तुम्हाला येणारा प्रश्न हा टॅकल करणं सोपं जाईल. लक्षात घ्या, कायद्याच्या उद्देशिकेनुसार हा कायदा महाराष्ट्रातील माथाडी, जे डोक्यावर, पाठीवर, खांद्यावर माल वाहून नेतात असे माथाडी कामगार, हमाल, इतर असुरक्षित श्रमजीवी कामगारांना नियमित नोकरी मिळवून देणे, त्याच्या नोकरीच्या अटीचे नियमन करणे आणि त्याच्या कल्याणासाठी योजना तयार करण्याच्या उद्देशाने संमत करण्यात आलेला आहे. सरळ सरळ कायद्याचा उद्देश कोणत्या कलमामध्ये दिलेला असतो तर कलम 1 मध्ये कायद्याचा उद्देश
त्याचा विस्तार आणि त्याची सुरुवातीची म्हणजे जेव्हा कायदा लागू झाला त्याची डेट कलम 1 मध्ये दिलेली असते. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारल्या जाणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 च्या कलम 2.1 मध्ये लक्षात घ्या, कलम 2.1 मध्ये अन्वय असुरक्षित कामगार म्हणजे अनप्रोटेक्टेड वर्कर म्हणजे एकच मिनिट, कोणता कामगार होय. आता लक्षात घ्या, असुरक्षित कामगार म्हणजे काय याची डेफिनेशन आपल्याला विचारलेली आहे. कलम कोणती? 2.1 मध्ये. तुम्हाला डेफिनेशन तर लक्षात ठेवायचेच आहे, पण असुरक्षित कामगार म्हणजे काय? तर आता या ठिकाणी लक्षात घ्या, जो कोणत्याही शासकीय बँकेत नियमित रोखपाल म्हणून कार्यरत आहे, काही संबंध नाही, कायद्याला अपेक्षितच उत्तर नाहीये. त्यानंतर अनुसूचित नमूद केलेल्या कोणत्याही नोकरीत शारीरिक किंवा कल्पकतेने काम करणारा आणि ज्याला नियमित कामगाराचे हक्क मिळत नाहीत असा कामगार, हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. रेल्वेच्या मुख्य स्टेशनवर मास्तर नाही, खाजगी रुग्णालयातील मुख्य शल्य चिकित्सक, हे सुद्धा उत्तर नाही. आपलं उत्तर काय आहे? 2. या ठिकाणी काय दिलंय? 2.1 मध्ये व्याख्येनुसार असुरक्षित कामगार म्हणजे असा कामगार ज्याची नियुक्ती अनुसूचित कोणत्याही नोकरीत. अनुसूची म्हणजे काय? 1969 चा जो कायदा आहे, लक्षात घ्या, या कायद्यामध्ये कायदा संपल्याच्या नंतर कायद्याच्या पूर्ण जेवढ्या 28 जे सेक्शन आहे हे संपल्याच्या नंतर 14 प्रकारच्या अनुसूच्या दिलेल्या आहे. 14 प्रकारचे जे कामगार आहेत. तुम्ही एकदा जर कायदा आपली पीडीएफ आपल्या ऍपवर टाकलेली आपण पीडीएफ, त्या ठिकाणी तुम्ही बॅच परचेस केल्याच्या नंतर तुम्हाला ती पीडीएफ दिसून जाईल. बेअर ऍक्ट मध्ये काय सांगितलंय की 14 प्रकारचे जे रोजगार किंवा कामगार आहेत तेच अनुसूचित कामगार 1969 च्या कायद्यानुसार आपण गृहीत धरतो. त्यामुळं मॅन्युअल शारीरिक काम करून करण्यासाठी झाली आहे आणि ज्याला इतर कामगार कायद्याचे थेट संरक्षण मिळत नाही. जे वाहून नेतात पाठीवर, डोक्यावर, खांद्यावर, त्यांना आपण माथाडी, हमाल किंवा इतर श्रमजीवी कामगार म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी अधिनियम कलम 6 नुसार आपला पूर्ण कायदा या ठिकाणी होऊन जाणार आहे. लक्षात घ्या, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. ठीक आहे. बघा, योजनांचे प्रशासन आणि अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन कशाची स्थापना करते? एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असतील तर आपल्या बॅचमध्ये आपण डिटेल लेक्चर टाकलेले, हे रेग्युलर लेक्चर आपले होणारच आहे युट्यूबला संभाव्य प्रश्नांच्या दृष्टिकोनातून. परंतु तुम्ही बॅच जर परचेस केली किंवा त्या ठिकाणी टेस्ट सिरीज जर सॉल्व्ह केली तर तुमचे बरेचशा प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहेत. ठीक आहे. बघा, या ठिकाणी महाराष्ट्र माथाडी हमाल व श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 च्या कलम 6 योजनांचे प्रशासन आणि अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासन कशाची स्थापना करते? आता कामगार कल्याण मंडळ, खाजगी सुरक्षा एजन्सी, कर गोळा करणारे केंद्र, कामगार प्रशिक्षण संस्था. आता लक्षात घ्या, हे आहे का खाजगी सुरक्षा एजन्सीचा काही संबंध नाही, कर गोळा करणारे केंद्र नाही, कामगार प्रशिक्षण संस्था हे वाटू शकतं काही जणांना, पण नाही. उत्तर काय आपलं? 1 नंबरचं. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, कलम 6.1 अन्वये राज्य शासन अधिसूचनेद्वारे एक किंवा अधिक विशिष्ट क्षेत्रासाठी किंवा नोकऱ्यांसाठी मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राधिकरणाची स्थापना करेल. कामगार कल्याण मंडळ यावर हा प्रश्न जरी वाटत असला तर कोणत्या कलमानुसार होते रे? तर 6 कलमानुसार, कलम 6 नुसार कामगार कल्याण मंडळाची स्थापना होते. कोण स्थापन करतं? राज्य शासन करतं. कोण स्थापन करतं? राज्य शासन करतं. त्यानंतर काय करावं लागते? त्यासाठी अधिसूचना काढावं लागते. कामगार कल्याण मंडळाची जी संरचना आहे ती सुद्धा आपल्या व्हिडिओ रेकॉर्डेड लेक्चरमध्ये आपण दिलेली आहे. चला पुढे जाऊ. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 च्या कलम 7 नुसार मंडळाचे मुख्य कर्तव्य आणि अधिकार. सगळ्यात पहिलं लक्षात घ्या, कलम 7 मध्ये मंडळाचं काय दिलेलं आहे? कर्तव्य आणि अधिकार दिलेले आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 6 मध्ये कामगार कल्याण मंडळ, 7 मध्ये कर्तव्य आणि अधिकार या गोष्टी दिलेल्या आहे. आता बघा, या ठिकाणी काय कर्तव्य आणि अधिकार कोणते कोणते? तर योजनेच्या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी करणे, कामगाराचे वेतन आणि निधी गोळा करून त्याचे योग्य वितरण करणे, कामगाराच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी उपाययोजना करणे,
त्याचबरोबर वरील सर्व अधिकार आणि कर्तव्य ही मंडळाची आहेत. आता 1 नंबरचं लक्षात घ्या, योजनेच्या तरतुदीची प्रभावी अंमलबजावणी, कामगाराचे वेतन, निधी गोळा करून त्यांचे योग्य वितरण करणे, कामगाराच्या आरोग्यासाठी वेलफेअरसाठी कल्याण मंडळाची स्थापना झालेली आहे. कल्याण या शब्दामध्येच काय दिलेलं आहे, वेलफेअर हा शब्द आलेला आहे. त्यानंतर बघा, मंडळाला योजना राबवणे, कामगारांना रेकॉर्ड ठेवणे, निधी गोळा करणे, कामगाराच्या हितासाठी सर्व आवश्यक प्रशासकीय कार्य करण्याचे अधिकार व कर्तव्य प्रदान करण्यात आलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, वरीलपैकी सर्व उत्तर होतं. एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या. बघा प्रश्न 5 काय म्हणतो, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम च्या 11 नुसार मंडळाचे सदस्य आणि अध्यक्ष नियुक्त केलेले निरीक्षक हे भारतीय दंड संहितेच्या कलम 21 नुसार काय मानले जातात? कलम 21 नुसार काय मानले जातात हा प्रश्न आहे. निरीक्षक ज्याची भरती 62 जागेसाठी आलेली आहे. लक्षात घ्या, खूप महत्वाचं पद आहे, फील्ड वर्क आहे, त्याबरोबर प्रेस्टिजियस जंटल असं हे पद आहे. त्यामुळं होप सोडू नका. अजूनही तुमच्याकडे जवळपास 20 दिवस बाकी आहे आणि द ग्रो अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे. तज्ञ मार्गदर्शक, त्याचबरोबर तुम्हाला चॉईस सुद्धा आहे. तुम्हाला पूर्ण बॅच घ्यायची असेल तर घ्यायची, नाहीतर तांत्रिक घटकावर आधारित बॅच सुद्धा घेऊ शकतात. आणि काल आपण या घटकावर डिटेल अशी तांत्रिक टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च केलेली आहे. ठीक आहे. तर 21 मध्ये काय सांगितलेलं आहे, खाजगी कंत्राटी कामगार, लोकसेवक, राजकीय पक्षाचे नेते आणि खाजगी सुरक्षा रक्षक. काही संबंध आहे का? नाही. खालच्या दोनचा लोकसेवक उत्तर बरोबर आहे. स्पष्टीकरण बघा, कलम 11 स्पष्ट करते की कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काम करणारे मंडळाचे अध्यक्ष, सदस्य आणि अधिकारी हे भारतीय दंड संहितेच्या 21 कलमानुसार काय असणारे, म्हणजे IPC नुसार कलम 21 मध्ये जी लोकसेवकाची व्याख्या दिलेली आहे ती या ठिकाणी कलम 11 नुसार लागू होते. म्हणजे मंडळामध्ये अध्यक्ष असतील किंवा त्या ठिकाणी सदस्य असतील, हे कायद्याच्या कलम 11 नुसार IPCच्या 21 अंतर्गत लोकसेवक मानले जातील. ठीक आहे. पुढं, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969 च्या कलम 13 अंतर्गत नियुक्त्याने किंवा कामगाराने योजनेतील अटीचे उल्लंघन केल्यास तपास करण्यासाठी कोणाची नियुक्ती केली जाऊ शकते? आता नियुक्ती कोणाची केली जाऊ शकते असं सांगितलंय, पोलीस हवालदार, निरीक्षक, खाजगी डिटेक्टिव्ह, बँकेचे व्यवस्थापक. आता 13 मध्ये का कोणाची नियुक्ती, आपलं लेक्चर आठवा. आपण 3 लेक्चर घेतलेले यावर एकदम डिटेलमध्ये, 2 सेपरेट, अर्ध्या कलमा एकामध्ये, अर्ध्या एकामध्ये, आणि डिटेलवाला पूर्ण आपण रिव्हिजन लेक्चर सुद्धा घेतलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बॅच परचेस केली असेल आणि तरी सुद्धा व्हिडिओ बघत असतील त्यांना या ठिकाणी लक्षात आलं असेल की मी सांगितलं होतं की कलम 13 लक्षात ठेवा, राज्य शासन किंवा मंडळ अधिसूचनेद्वारे निरीक्षक नियुक्त करू शकतात, जे आस्थापनेची तपासणी करून रेकॉर्ड मागू शकतात. त्या ठिकाणी निरीक्षकाची नेमणूक ही कलम 13 नुसार झालेली आहे. एवढं लक्षात घ्या. ठीक आहे. चला, या ठिकाणी उत्तर काय आहे? 2. पुढं, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी अधिनियम 1969 च्या अनुसूचीमधील नोंद क्रमांक 1 नुसार खालीलपैकी कोणत्या बाजारपेठेतील नोकरीचा समावेश या कायद्यात होतो? कोणती बाजारपेठ? आता या ठिकाणी कायद्याला जोडलेल्या अनुसूचीमधील नोंद क्रमांक 1 नुसार लोखंड व पोलाद बाजार, आयरन अँड स्टील मार्केट किंवा गोदामामध्ये माल भरणे, उतरणे, रचणे, वजन करणे किंवा ने-आण करणे, शारीरिक कामाचा या कायद्यात समावेश होतो. आता लक्षात घ्या, माथाडी कामगाराची व्याख्याच मी तुम्हाला सांगितली होती की जे कामगार उतरणे, रचणे, माल भरणे किंवा वजन करणे, डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर माल वाहून नेणारे जे असुरक्षित कामगार असतील त्यांना आपण माथाडी कामगार म्हणतो. तर या ठिकाणी बघा, 1 नंबरचं ऑप्शन आपल्याला दिसून येतं. बाकी IT क्षेत्रातील काही संबंध नाही, कापड गिरणीमधील नाही, आणि हवाई जहाजाचे पायलट म्हणून काम करणे, हे तिन्ही एकदम बालिशपणाचे ऑप्शन या ठिकाणी दिसून येतात. परंतु या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न बघत असताना आपल्याला यातून आणखी कोणता प्रश्न तयार होतो या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. प्रश्न कोणता तयार होतो तर कोणत्या कलमानुसार? नोंद क्रमांक 1 नुसार. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, माथाडी कामगार म्हणजे काय ही व्याख्या क्लिअर होते. म्हणजे एका प्रश्नातून आपल्याला अनेक प्रश्न त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. ठीक आहे. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी अधिनियम 1969 च्या 13(3) नुसार जर एखादी व्यक्ती निरीक्षकाला आवश्यक असलेली कागदपत्रे दाखवण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असेल
जाणीवपूर्वक, तर निरीक्षक काय पाऊल उचलू शकतो? तो त्या आस्थापनेला ताबा घेण्यासाठी पोलीस लष्कर बोलावू शकतो, काही संबंध आहे? नाही. तो फौजदारी संहितेच्या अंतर्गत शोध घेण्यासाठी किंवा रेकॉर्ड जप्त करण्यासाठी योग्य न्यायालयात अर्ज करू शकतो आणि अधिकार वापरू शकतो, एकदम बरोबर. त्यानंतर तो स्वतः तिथे उपोषणाला बसू शकतो, एकदम बालिशपणाचं आहे. उपोषणाला बसणं हे सेवकाला अधिकार नाहीये. त्यानंतर बघा, तो तपास सोडून परत जाऊ शकतो. कोणतीही गोष्ट आपल्याला मध्ये सोडण्यात लोकसेवकाला शोभत नाही किंवा ते कायद्यानुसार ते बरोबर नाही. त्यामुळं आपल्या लगेच लक्षात येतं की रेकॉर्ड तपासण्यासाठी तो काय करू शकतो? फौजदारी प्रक्रिया संहितेच्या CRPC, ज्याला आपण म्हणतो 1973चा ऍक्ट, लक्षात घ्या, अंतर्गत असणारे शोध आणि जप्ती, सर्च आणि सीज चे अधिकार मर्यादित स्वरूपात प्राप्त त्याला असतात निरीक्षकाला. निरीक्षक हे पद खूप सुंदर आणि तुम्हाला जेवढं 62 जागेमुळं जेवढा कॉन्फिडन्स कमी झालेला आहे त्यापेक्षा एक लक्षात घ्या, तुम्हाला जर ही पोस्ट निघली तर इक्विव्हॅलंट गॅझेटेड च पद तुम्हाला मिळतंय, ते पण सरळ सेवेमधून. ही संधी गमावू नका. ठीक आहे. 9. महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969च्या कलम 17 नुसार कायद्यान्वये दाखल केलेल्या खटल्याची कालमर्यादा काय असते? लिमिटेशन ऑफ प्रोसिक्युशन किती असते रे? कलम 17 काय स्पष्ट करतं? या कायद्याअंतर्गत किंवा योजनेच्या उल्लंघनाबाबत गुन्हा घडल्याच्या किंवा निरीक्षकाच्या निदर्शनास आल्यास तारखेपासून 3 महिन्याच्या आत सक्षम न्यायालयात खटला दाखल करणे आवश्यक आहे. 90 दिवस. 90 दिवस. या ठिकाणी कुठे दिसतंय? केवळ 3 दिवस नाही. कोणती कालमर्यादा नाही. 10 वर्षानंतर कधीही नाही. आपलं उत्तर आहे 1 नंबरचं. ठीक आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आला असेल. बघा, आपण जे प्रश्न आज बघतोय हे प्रश्न फक्त बघण्याच्या दृष्टिकोनातून बघू नका. जेवढ्या जास्तीत जास्त रिव्हिजन केल्या जाईल तेवढं रिव्हिजन करत चला. आपल्या YouTube चॅनलवर आपण बरेचसे व्हिडिओ यावर अपलोड केलेले सुद्धा आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रश्न 10. महाराष्ट्र माथाडी कामगार 1969च्या कलम 23 अन्वये मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, सरकारी अधिकारी सद्भावनेने केलेल्या कृतीला प्रोटेक्शन ऑफ ऍक्शन टेकन इन गुड फेथ, लक्षात घ्या, सद्भावनेने केलेली कृती काय कायदेशीर संरक्षण मिळते? त्याच्यावर कोणताही दिवाणी किंवा फौजदारी खटला चालवला जाऊ शकत नाही. त्यांना दरमहा अतिरिक्त मानधन दिले जाते, काही संबंध आहे का? त्याच्या परदेशी प्रवासाची तिकीट मिळते, काही आहे का संबंध? त्याचा सर्व बदल्या रद्द होतात, काही संबंध नाही. परंतु जी गुड फेथ मध्ये केलेली, सद्भावनेने कृती केलेली, ही कशामध्ये दिलेली आहे? कलम 23 मध्ये दिलेली आहे. त्यासाठी इन गुड फेथ एखादी कृती केली असेल तर त्याच्यावर कोणताही खटला किंवा फौजदारी दिवाणी कायदेशीर कारवाई होत नाही. ठीक आहे. बघा, कायद्याची महत्वपूर्ण कलमे. एक दृष्टिक्षेप, जो हा कायदा प्रॉपर आपल्या ऍप्लिकेशन मधून करेल, लक्षात घ्या, आपण व्हिडिओ रेकॉर्डेड जी बॅच अपलोड केलेली आहे, एकदम माफक दरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ती बॅच मिळते. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा पण तुम्ही ते लेक्चर करून जेव्हा हे लेक्चर बघताल तर हे लेक्चर तुम्हाला एकदम सोपं आणि सहज प्रश्न समजेल अशा दृष्टिकोनातून आपण हे संभाव्य प्रश्न या ठिकाणी तयार केलेले. लक्षात घ्या, एका दृष्टिक्षेपामध्ये कायद्याची महत्वपूर्ण जी कलम आहे ती बघा, कलम 2.1 मध्ये असुरक्षित कामगाराची व्याख्या दिलेली आहे, आपण ही बघितली. कलम 6 प्रशासनासाठी कामगार कल्याण मंडळाची स्थापना दिलेली आहे. कलम 7 काय सांगतं? मंडळाचे मुख्य अधिकार आणि कर्तव्य दिलेले. कलम 11 लोकसेवक. कलम 13 निरीक्षकाची नेमणूक आणि अधिकार. 17 खटला दाखल करण्याची कार्यमर्यादा 3 महिने आणि 23 मध्ये सद्भावनेने केलेल्या कृतीला कायदेशीर संरक्षण. अशा प्रकारे आपण हे संभाव्य जे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिसतात हे बघितलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो की आपण ज्या प्रकारे अभ्यास करतो प्रामाणिकपणे आणि योग्य डायरेक्शननी, तेवढा आपल्याला जास्त फायदा होतो. लेक्चर परत बघा. तुम्हाला जेव्हा थेरॉटिकल तुम्ही ते करसाल तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. ग्रो अकॅडमी कायम तुमच्या सोबत आहे. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये असेच संभाव्य प्रश्न घेऊन. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. त्याचबरोबर सर्वांना परीक्षेसाठी येणाऱ्या 29 आणि 30 तारखेच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटू लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.